उपराजधानीतील बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत 6 टन प्रतिबंधित मांगूर माशांचा साठा जप्त केलाय। मंगळवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास कृपलानी चौक परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी एका संशयास्पद ट्रकची झडती घेतली। या तपासणीत मानवी आरोग्याला घातक असणारे आणि विक्रीसाठी बंदी असलेले मांगूर मासे आढळले। या कारवाईत पोलिसांनी ट्रक, 6 टन मासे आणि मोबाईल असा एकूण 31,18,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात पोलिसांनी रमेश चिक्का पुजप्पा आणि अजित उर्फ रमेश लल्लू केवट या 2 आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। मात्र ट्रक मालक आणि इम्रान खान हे दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या विकास अधिकाऱ्यांनी हा साठा मांगूर माशांचाच असल्याचे आणि त्यावर बंदी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे। इन्स्पेक्टर चेतन सिंग चौहान आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून पुढील तपास सुरू आहे। बजाजनगर पोलीस स्टेशनला म्हणजे आम्हाला 6 तारखेच्या रात्री गुप्त बातमीदाराने खबर दिली की शासनाने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे, ज्याला कॅटफिश पण म्हटलं जातं, जे खाण्यास प्रतिबंधित केलेले आहे, अशा माशांचा एक ट्रक, त्याचा क्रमांक KA 672967 हा आमच्या इथून जात आहे। तर कृपलानी चौकात आम्ही त्या ट्रकाला थांबून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये मांगूर जातीचे मासे मिळून आले। तेव्हा तो ट्रक डिटेन करून आम्ही फिशरीज डिपार्टमेंटला संपर्क केला, त्यांच्याकडून खात्री केली आणि त्यांनी सांगितलं की सदरचा जे मासे आहे हे मासे जे आहे प्रतिबंधित आहे, शासनाकडून प्रतिबंधित केलेले आहे। त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली। त्याच्यात 6 टन मासे होते आणि एक आयशर गाडी, असा एकूण 31 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्याच्यात 4 आरोपी केलेले आहे आणि सदरचा माल हा बँगलोरवरून UPकडे जात असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली होती। ही संपूर्ण कामगिरी माननीय DCP रेड्डी साहेबांच्या मार्गदर्शनात आणि ACP सोनेगाव यांच्या मार्गदर्शनात PSI पवार आणि त्यांच्या पथकाने केली।